गलत का खुलकर विरोध करो, चाहे राजनीति हो या समाज। इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं। पोलिसांचे दलाल आणि आदिवासींचे गद्दार या लोकांपासून आदिवासी बांधवांनी लांबच राहावा। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती वहां डूबी जहां पाणी कम था। हे पोलिसांचे दलाल व आदिवासींचे गद्दार आपलेच लोक असतात। पोलिसांचे दलाल आपण कसे ओळखायचे? ज्यांचा पोलीस ठाण्याची किंवा पोलिसांची काही संबंध नसताना जे कायम पोलीस ठाण्यात दिसतात, जे कायम पोलिसांसोबत राहतात, जे कायम विनाकारण पोलिसांसोबत फोटो काढतात, जे पोलिसांची नेहमी वाहवाही करतात, जे पोलिसांची चाटुगिरी करतात, जे चुकीच्या पोलिसांची बाजू घेतात। पोलीस ठाण्यामध्ये बानगड केव्हा येईल याची आतुरतेने वाट बघतात। खून, मारामारी, बलात्कार, चोरी, अपघात इत्यादी प्रकरणे तोडीपाडी करून पैसे देऊन मिटवण्यासाठी जी कामं करतात किंवा पोलिसांच्या संगनमताने ही प्रकरणे दडपण्यासाठी मदत करतात, या पोलिसांच्या दलालांचे पोलिसांची आर्थिक हितसंबंध एवढे जुळलेले असतात की एखाद्या प्रकरणामध्ये या पोलिसांच्या दलालांनी हात घातला ती पोलीस सुद्धा तक्रार नोंदवून घेत नाहीत, तक्रार नोंदवायला टाळाटाळ करतात। अशांना आपण पोलिसांचे दलाल समजायचं। जय वडवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार मध्ये निघालेल्या आदिवासी समाजाच्या मूक मोर्चामध्ये अनेक निरपराध आदिवासी तरुणांवरती खोटे व बनावट गुन्हे पोलिसांनी दाखल केले। परंतु जे पोलिसांचे दलाल होते, पोलिसांची चाटुगिरी करत होते, नेत्यांची जे चाटुगिरी करतात, अशांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही किंवा त्यांना अटकही केली नाही। असे पोलिसांचे दलाल, आदिवासींचे गद्दार गावी निर्माण झालेले आहेत। हे आदिवासींच्या विकासासाठी घातक आहेत, म्हणून या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। आदिवासींचे गद्दार आपण कसे ओळखायचे? आदिवासी समाजाच्या हितासाठी व आदिवासींच्या हक्काच्या संरक्षणासाठी जे काम करतात, त्यांचा जे विरोध करतात, आदिवासींचे जल, जंगल, जमीन याच्या संरक्षणासाठी जे काम करत नाही, उलट परकीयांना जमीन विकण्यासाठी मदत करतात, भूमाफियांना मदत करतात, अशांना आपण आदिवासींचे गद्दार म्हणायचे। मग हे आदिवासींचे गद्दार, काही आदिवासी नेते सुद्धा याच्यामध्ये येतात, जे सत्ता पक्षाची हात मिळवणी करून आदिवासींच्या प्रश्नावरती मौन बाळगतात, चुप्पी साधतात आणि आदिवासींच्या हितासाठी, विकासासाठी हे बाधक ठरतात। अशा नेत्यांना आपण आदिवासींचे गद्दार नेते म्हणावं। चलो हम सब मिलकर आदिवासी समाज को दलाल और गद्दारों से मुक्त कराए। जय बिरसा, जय आदिवासी।